नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी फेम अंकिता वालावलकर ही आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखली जाते. तिला विशेष ओळख बिग बॉस मराठी सीझन 5 मधून मिळाली. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात तिनं लग्नगाठ बांधली. अंकिताने संगीतकार कुणाल भगत सोबत विवाह केला होता. दोघांच्या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती. दोघांचं नेमकं कसं जमलं हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कायम उत्सुक असतात. दोघांच्या पहिल्या भेटीत नेमकं काय घडलं याचा खुलासा तिने अलीकडेच एका मुलाखतीतून केला आहे. लग्नाबाबत अंकिता म्हणाली, विचार केला नव्हता की कधी लग्न करेन. मी लग्नासाठी घाबरत होते. ही जबाबदारी घेण्यास मी तयार नव्हते. कुणाल सोबत मी भेटले तेव्हा माझा काही हेतू नव्हता की या व्यक्तीशी मला लग्न करायचं आहे. काही जुळतंय का बघूया असं माझ्या मनात विचार नव्हता, असं अंकिता म्हणाली. कुणालची जशी गाणी असतात तसा तो बऱ्याचदा काव्यात्मक बोलतो. मला त्याने भुरळ पाडली. मनाने आणि स्वभावाने कुणाल खूप हळवा आहे. तो खूप छान बोलतो, असं अंकिताने आपल्या जीवनसाथीबद्दल सांगितलं. मी एकाच गोष्टीसाठी लग्न करायला घाबरत होते. आम्ही 3 बहिणी आहोत. मी घरात मोठी आहे. दोन्ही बहिणींचं लग्न झाल्यानंतर माझ्या आई वडिलांचं काय अशी मला चिंता सतावत होती. या कारणामुळे मी लग्न करण्यासाठी विचार करत होते. जेव्हा मी कुणाल सोबत या गोष्टींवर बोलले तेव्हा त्याने शाश्वती दिली की तुझ्या घरात माझ्यामुळे बदल होणार नाही. कुणालच्या बोलण्यातून मला कायम जाणवलं की त्याला त्याची फॅमिली खूप महत्वाची आहे, असं अंकिता म्हणाली. माझ्या घरात मी मोठी आहे आणि कुणालच्या घरात तो लहान आहे. कुणालला त्याच्या घरात मुन्ना असं म्हणतात. मी त्याला नेहमी सांगते, तुझ्या घरात तू मुन्ना आहेस, पण माझ्या घरात मी अंकिता आहे. हा आपल्यात थोडासा फरक आहे. माझ्या घरात काही घडलं तर माझे आई वडील निर्णय घेताना माझा सल्ला घेतात, पण तुझ्या घरात निर्णय घेण्यासाठी तुझे मोठे भाऊ आहेत. हे सगळं बॅलन्स होताना पाहिलं तेव्हा म्हटलं बघूया काय होतंय का, आणि मग घडलं, असं अंकिताने मुलाखतीमध्ये सांगितलं. तर मित्रांनो, तुम्हाला या दोघांची जोडी आवडते का? खाली कमेंट करून नक्की कळवा.